हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. आज नाश्त्यासाठी मी झटपट होणारा असा इन्स्टंट ढोकळा बनवते रव्याचा. त्यासाठी मी 2 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा. 1 वाटी दही घेतलेला आहे आणि 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. सगळं एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे. आता दही आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये 2 वाटी रवा टाकायचा. रवा मिक्स करून घेतल्याच्या नंतर त्याला साधारण 10 मिनिट किंवा 15 मिनिट आपण रेस्टवर ठेवायचं. तोपर्यंत प्लेटला आपण ऑइलने ग्रीस करून ठेवायचं आणि स्टीमर रेडी करून घ्यायचं. आता 10 मिनिटानंतर हे बॅटर थोडंसं घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये आपण पाणी ॲडजस्ट करायचं. ज्याप्रमाणे आपण इडलीला करतो त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे. आता याला मी हाफ करते कारण की मी 2 बॅचेसमध्ये लावणार आहे ढोकळा. तर एकाच वेळेला आपण इनो सगळ्या याच्यामध्ये नाही टाकायचा. अगोदर तुम्हाला 1 बॅच करायची असेल आणि नंतर 1 बॅच करायची असेल तर अर्धा करून घ्यायचा आणि साधारण 1 वाटी रव्यासाठी 1 पॅकेटचा इनो मी येथे वापरलेला आहे. त्यामध्ये मोठा चमचा असा एक तेल टाकलेलं आहे. छोटे चमचे असतील तर 2 चमचे तेल टाकायचं, मीठ टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हलक्या हाताने मिक्स करायचं इनो टाकल्याच्या नंतर आणि आपण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. थोडंसं टॅप करायचं, वरतून थोडीशी काळी मिरीची पूड टाकली मी, थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि लाल काश्मीरी मिर्च तिखट टाकलेलं आहे थोडंसं. हे जस्ट छान दिसावं म्हणून मी टाकलेलं आहे. आता आपण स्टीमरमध्ये हे ठेवून द्यायचं आणि एक 15 मिनिट वगैरे याला स्टीम द्यायची. 15 मिनिटानंतर हा व्यवस्थित बघा तुम्ही सॉफ्ट असा झालेला आहे स्टीम. याला चेक करायची काही गरज नाही पडत. थंड झाल्याच्या नंतर याला आपण कट करायचं आणि काढून घ्यायचं. छान सोपी रेसिपी आहे, झटपट होणारा नाश्ता आहे. वेळही कमी लागतो आणि इन्ग्रेडियंट्सही कमी लागतात. पूर्वतयारी काही करायची गरज नाही पडत. मस्त असा जाळीदार झालेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि फ्लफी पण झालेला आहे छान. आयत्या वेळेला करता येतो. तसं आपण बॅटर मिक्स करून ठेवलेलं तसंच ठेवलेलं आहे. त्यामध्ये करायच्या वेळेला इनो टाकायचा आणि फटाफट करू शकतो. वरतून मस्त फोडणी द्यायची आपली, मोहरी कोथिंबीर वगैरे टाकून. थोडीशी हिरवी मिरची वगैरे टाकायची स्पायसी पाहिजे असेल तर. छान झालेला आहे. ग्रीन चटणीबरोबर मी इथे हा सर्व करणार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.